नंदुरबार शहरात ईद ए मिलादच्या मिरवणुकीवर माडीवाडा येथे समाजकंटकांकडून तुफान दगडफेक करण्यात आली। शहरातील जामा मस्जिदेतून गुरुवारी दुपारी जोहरची नमाज पठण झाल्यानंतर मिरवणूक निघाली असताना मिरवणूक माडीवाडा भागात आल्यानंतर समाजकंटकांनी मिरवणुकीवर तुफान दगडफेक केली। अनेक लोक जखमी झाले, तसेच कित्येक घरांना लुटपाट करून पेटवण्यात आले, तसेच अनेक वाहनांना पेटवण्यात आले। नंदुरबार येथे 10 दिवशी गणेशोत्सव आनंदात साजरा करण्यात आला। गणेश विसर्जन आणि पैगंबर हजरत मोहम्मद जयंती मिरवणुकीचा मार्ग एकच असून दोन्ही सण उत्सवात साजरे व्हावे, दोन्ही धर्मांच्या सणांना लालबोट लागू नये यासाठी ईद मिलाद उन नबी मिरवणूक दिनांक 16 ऐवजी 19 सप्टेंबर गुरुवार रोजी करण्याचा निर्णय सीरत कमिटीने जाहीर केला। नंदुरबार शहरात मुस्लिम समाजाकडून सालाबाद प्रमाणे प्रेषित मोहम्मद यांच्या जन्मदिनानिमित्त ईद मिलाद उन नबीच्या स्वरूपात मिरवणूक काढण्यात येते। दुपारी 3-3:30 वाजेच्या दरम्यान मिरवणूक माडीवाडा परिसरातील रस्त्यावरून इस्लाम धर्माच्या घोषणा देत आणि नाते पाक पठण करत जात असताना अचानक काही समाजकंठ्यांनी मिरवणुकीवर तुफान दगडफेक सुरू केली। त्यामुळे वातावरण कमालीचे चिघळले, गोंधळ उडाला। त्यात जुलूसमध्ये सामील असलेले वयोवृद्ध व लहान मुलांमध्ये भीती निर्माण होऊन पडापड झाली। या जातीय हिंसाचारात काही घरांना लूटपाट करून पेटवण्यात आले, तसेच अनेक दुचाकी, 3 चाकी व 4 चाकी वाहनांची जाळपोळ करण्यात आली, तसेच पोलिसांच्या वाहनांचीही तोडफोड करण्यात आली। या हिंसाचारात पोलीस अधिकारी, कर्मचारी आणि अनेक नागरिक जबर जखमी झाले आहेत। एका मुलाची परिस्थिती गंभीर असून त्याला धुळे येथे हलवण्यात आले आहे। पोलिसांनी अश्रुधुरांच्या नळकाड्यांचा फोडत व लाठीचार्ज करत दंगलीवर नियंत्रण मिळवला, परंतु काही ठिकाणी काही पोलीसही दंगलखोरांसह घरांची दारे तोडण्याचा प्रयत्न करत असल्याचे धक्कादायक व्हिडिओ फुटेजही समोर आले आहे। समाजकंटकांनी या हिंसाचारात राम रहीम पोलीस चौकी, चिराग अली मोहल्ला मस्जिद, काळी मस्जिद, खानका मस्जिद भागात मोठे नुकसान केले असून याचे पर्यवसान इतर ठिकाणी पसरून शहादुला टेकडीवरही हल्ला चढवण्यात आला असून दगडफेक करून लोकांना जखमी तसेच घरांची लूटपाट करून घरे व वाहने जाळण्यात आली आहेत। या सर्व घटनेचे व्हिडिओ फुटेज पाहता सदर हल्ला हा पूर्वनियोजित असल्याचे प्रथमदर्शी दिसून येते। या हिंसाचाराच्या घटनेत कॉन्स्टेबल इम्रान शरीफ खाटीक, होमगार्ड अनिल मुरलीधर धनगर व दीपक जगन धनगर यांच्या दुचाकी वाहनांसह इको व्हॅन, ऑटो टेम्पो जाळून टाकण्यात आला आहे। सध्या शहरात नाकाबंदी करून कडेकोट बंदोबस्त लावण्यात आला असून तणावपूर्ण शांतता आहे। रात्री उशिरापर्यंत महानिरीक्षक नाशिक परिक्षेत्र दत्तात्रय कारडे नंदुरबारला येऊन जिल्हा कलेक्टर व पोलीस अधीक्षकांसह दंगल परिसराचा आढावा घेतला। दंगल झालेल्या भागात दाखल होत त्यांनी दंगलग्रस्त भागाची पाहणी केली व शांतता समितीच्या सदस्यांची बैठक घेत दोषींवर कडक कारवाईचा इशारा दिला। दंगलीच्या अनुषंगाने व्हिडिओ फुटेज जर नागरिकांकडे असतील तर त्यांनी पोलीस अधीक्षकांना देण्याचे आवाहन केले असून व्हिडिओ फोटो देणाऱ्यांचे नाव गुपित ठेवले जाईल असे देखील त्यांनी सांगितले। तसेच शहरात शांतता व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी व नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये असे आवाहन केले आहे। यावेळी त्यांच्यासोबत जिल्हा अधिकारी डॉक्टर मिताली सेठी, जिल्हा पोलीस अधीक्षक श्रवण दत्त, अप्पर पोलीस अधीक्षक कांबळे, उपविभागीय पोलीस अधिकारी संजय महाजन, स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक किरण कुमार खेडकर व कर्मचारी उपस्थित होते।